10वी-12वी पदवीनंतर पुढे काय? वैद्यकीय क्षेत्रात हवंय उज्ज्वल भविष्य आणि 100% रोजगार. मग निवडा केपी पॅरे मेडिकल इन्स्टिट्यूट. प्रगत तंत्रज्ञान, दर्जेदार शिक्षण आणि कौशल्यपूर्ण प्रशिक्षण एकाच ठिकाणी. हो, आम्ही घेतो तुमच्या कौशल्य विकासाची जबाबदारी आणि हे आमचे विद्यार्थी सरकारी खासगी हॉस्पिटल आणि नामांकित लॅबमध्ये कार्यरत. आजच प्रवेश घ्या. केपी पॅरे मेडिकल इन्स्टिट्यूट. शिक्षण, कौशल्य आणि रोजगारांचं विश्वसनीय. नमस्कार, मी सुद्धा महाराष्ट्र खबर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मुंबईच्या दहिसर पूर्व भागातून एक अंगावर काटा आणणारी घटना समोर आली आहे. इथे एका तरुणाने इमारतीच्या बाल्कनीतून उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र म्हणतात ना, काळ आला होता पण वेळ आली नव्हती. अगदी असाच प्रत्यय इथे पाहायला मिळाला. स्थानिक रहिवाशांच्या प्रसंगावधानामुळे या तरुणाचे प्राण थोडक्यात वाचले आहेत. ही संपूर्ण घटना दहिसर पूर्व येथील जनकल्याण इमारतीमध्ये घडली. या इमारतीमधील एका तरुणाने अचानक बाल्कनीच्या ग्रिलवर चढून खाली उडी मारण्याचा प्रयत्न केला. तो खाली पडणारच इतक्यात आजूबाजूच्या लोकांनी ही गोष्ट लक्षात आली. क्षणाचाही विलंब न लावता स्थानिक नागरिकांनी आणि शेजाऱ्यांनी तिथे धाव घेतली. अत्यंत टोकाच्या आणि तणावाच्या परिस्थितीत या अलर्ट नागरिकांनी तरुणाला घट्ट पकडून ठेवले आणि त्याला ओढून सुखरूप आत घेतले. त्यांच्या याच तत्परतेमुळे एक मोठी दुर्घटना टळली आहे. या थरारक सुटकेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय, ज्यामध्ये लोक कशा प्रकारे जीवाची बाजी लावून त्या तरुणाला वाचवत आहेत हे स्पष्ट दिसत आहे. नेटकऱ्यांकडून या देवदूतासारख्या धावून आलेल्या नागरिकांचे कौतुक होत आहे. दरम्यान दहिसर पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेतली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून त्या तरुणाने एवढे टोकाचे पाऊल का उचलले यामागचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. दहिसर पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करतायत.